नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वृद्धी आणि विकास शैक्षणिकच्या अंतर्गत वृद्धी प्रतिमान ब्लॉक 2 मध्ये आहे. त्यामध्ये सिद्धांत, वेगवेगळे पुरावा, त्या अनुषंगाने काही माहिती किंवा काही इन्फॉर्मेशन या इंडिजिनियस ग्रोथ मॉडेल मध्ये आहे. या इंडिजिनियस ग्रोथ मॉडेलच्या अनुषंगाने खरं तर कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती आणि त्यातून होणाऱ्या इतर काही सोयीसुविधा यांचा लाभ किती मिळतो, कशा पद्धतीने मिळतो, याबद्दलची माहिती या अनुषंगाने वेगवेगळे थॉट्स, वेगवेगळे विचार यामध्ये मांडलेले आहेत. थिअरीज आपण म्हणूया आहेत. त्यामध्ये इंडिजिनियस ग्रोथ मॉडेल्स म्हणून प्रसिद्ध आहेत. या टॉपिकच्या अंतर्गत नवीन वाढीच्या सिद्धांताचे गृहीतक, अंतर्जात वाढ म्हणजे प्रत्येक घटकात इंटरनली जर ग्रोथ झाली तर त्याचा बेनिफिट हा त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला होत असतो. वेगळ्या एकूणच इकॉनॉमिकली ग्रोथ होत असताना किंवा देशाची अर्थव्यवस्था सक्षम बनण्याच्या दृष्टीनं तिथं असणाऱ्या सोयीसुविधांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर सरकारच्या दृष्टीने काही सोयीसुविधा आहेत का, किंवा त्या आहेत तर त्यामध्ये अचानक न बदल होता ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीत काही अझम्पशन किंवा काही गृहीतक या ठिकाणी विचारात घेतलेले दिसतात आपल्याला. हे अझम्पशन्स किंवा थिअरीज या अंतर्गत अंतर्जात वाढ किंवा इंडिजिनियस ग्रोथ मॉडेल त्याला म्हटलंय. अंतर्गत वाढ किती होऊ शकते त्याच्यावरती हा इंडिजिनियस ग्रोथ मॉडेल जो आहे तो डिपेंड आहे. त्यानंतर अंतर्जात वाढ इंडिजिनियस ग्रोथ मध्ये ॲरोज थिअरी ऑफ लर्निंग बाय डुईंग असं म्हटले. म्हणजे ॲरो यांनी मांडलेला सिद्धांत तो कशा पद्धतीने होऊ शकतो आणि त्याचा उपयोगिता किती आहे त्या अनुषंगाने देखील पाहिलेला आहे. त्यानंतर लेव्हरी सेस्की मॉडेल दिलेलं आहे. तर लेव्हरी सेस्की मॉडेल या अंतर्गत सुद्धा काही मांडणी केलेली दिसून येते. रोमर मॉडेल आहे. रोमर मॉडेलमध्ये जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीचा देखील विचार केलेला आहे. लुकास मॉडेल म्हणून उल्लेख केलेला आहे. लुकास नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी काही वृद्धीच्या संदर्भातले प्रतिमान मांडले, आपले विचार त्यामध्ये मांडलेले आहेत. रोमरचे टेक्नॉलॉजिकलच्या दृष्टीनं रोमर मॉडेल हे खरं तर प्रसिद्ध आहे. बदलाच्या किंवा त्या अनुषंगाने चेंजेस आपण म्हणूया कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेत घडून येत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लुकास मॉडेल, रोमर मॉडेल ही जी विचाराची मॉडेल आहेत त्यात अर्थव्यवस्था किंवा वृद्धीशी संबंधित एका टप्प्यात विशिष्टपणे वृद्धी जर घडून आली तर त्यानंतरचा कालखंड ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला विकासाकडे किंवा विकासाच्या दृष्टीने या संकल्पना पुढे उपयोगी पडणारे दिसून येतात. अंतर्गत वाढ मॉडेलची काही टीका किंवा याच्यावरती काही टीकात्मक पॉइंट्स देखील मांडलेले आहेत. क्रिटिसाइज इन इंडिजिनियस ग्रोथ मॉडेल असं 6.4 मध्ये म्हटलेलं आहे. निश्चितपणे याच्यावरती काही टीका, कारण वृद्धी घडून येताना सरकारची भूमिका किंवा अर्थव्यवस्थेतली किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने जे अझम्पशन्स विचारात घेतलेले असतात त्यावरती म्हणजे अनावश्यक किंवा जास्तीचे गृहीतक विचारात घेतलेले आहेत. काही बाबतीत ही गृहीतक फोल ठरण्याची शक्यता असते, परंतु सिद्धांत मांडणारे जे काही विचारवंत असतात, मग याच्यामध्ये लेव्हरी असतील, राजा रॉबिन्सन असतील किंवा रोमर मॉडेलचे असतील, लुकास मॉडेल असतील, तर यांच्या अनुषंगानं मी मांडलेली थिअरीज ज्या आहेत त्या विचार करण्यासारख्या किंवा त्या अंतर्गत होणाऱ्या बाबी आहेत. काही सकारात्मक बाबीबरोबरच काही क्रिटिसाइज किंवा त्याच्यावरती काही टीका झालेल्या दिसतात. टीकात्मक बाबी सुद्धा आहेत. विकसित आणि विकसनशील देशासाठी काही धोरणात्मक बाबी त्याच्यात विचारात घेतलेल्या आहेत. काही धोरणावरती आधारित प्लॅन्स त्यांनी मांडलेले आहेत. या डेव्हलप कंट्री असतील किंवा लेस डेव्हलप कंट्री असतील, यामध्ये काय म्हटलं जातं, लेस डेव्हलपमेंटमध्ये आपण म्हणूया अल्पविकसित देश असतो आणि अल्पविकसित देशाची अर्थव्यवस्था ही तेवढी सक्षम नसते आणि त्यामुळे एक एक टप्पा त्यांना वाढवायचा असतो किंवा त्याच्यात ग्रोथ करण्याच्या दृष्टीने. मग पॉप्युलेशन एज्युकेशन असेल, लोकसंख्येला दिलं जाणारं शिक्षण आपण म्हणूया, म्हणजे सर्व्हिस सेक्टरच्या दृष्टीने, सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने जर शिक्षण चांगले डेव्हलप झालं तर तिथला विकास व्हायला मदत होत असते.
त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे इतर काही सुविधा आपण म्हणूया. ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी आहे, वाहतुकीची सुविधा आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने आपण किंवा सर्व्हिस सेक्टरच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सेवा आहे, या लेस डेव्हलपमेंटमध्ये कमी असतात. विकसनशील देशामध्ये किंवा विकसित देशामध्ये तुलनात्मकरित्या या सर्व सोयी सुविधा युक्त किंवा त्या स्थितीला सर्व बाबी मिळालेल्या असतात आणि विकसनशील देशामध्ये काही प्रमाणात त्या गोष्टी झालेल्या असतात, अजून त्याच्यात वाढ होणं अपेक्षित असतं. या विकसनशील देशामध्ये काही धोरणात्मक बाबी किंवा त्या बाबतीत विचारात घेतलेल्या आहेत. विकसनशील देश या अनुषंगाने आपल्याला काही आर्थिक बाबी विचारात घ्याव्या लागतात. रोमर्स मॉडेल जे आहे ते टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने जसं मांडले तसं विकासाच्या अनुषंगाने किंवा ग्रोथच्या दृष्टीने सुद्धा विचारात घेतलेला आहे. त्यानंतर इंट्रोडक्शनच्या अनुषंगाने याच्यातला जो भाग सांगितलाय तो आहे अंतर्जात वाढ किंवा काही बाबतीत निओ क्लासिकल विचार याच्यात विचारात घेतलेला आहे. निओ क्लासिकल म्हणजेच आधुनिक विचारसरणीचे जे काही विचारवंत आहेत त्याचा विचार किंवा ग्रोथ मॉडेल मांडलेला आहे. हा एक नवीन सिद्धांत आहे जो अंतर्जात आधारावरती किंवा अर्थव्यवस्थेचा दीर्घकालीन विकास दर कशा पद्धतीने आहे तो स्पष्ट करण्याचं काम केलेलं आहे. निओ क्लासिकल ग्रोथ थेअरीच्या अनुषंगाने एक्सचेंजेस किंवा इतर घटकांच्या अनुषंगाने जर विचार केला तर सिद्धांताच्या अनुषंगाने सकारात्मक बाबी किंवा काही बाबतीत मान्य आहे. 1990च्या नवीन वाढ सिद्धांताला अंतर्जात वाढ सिद्धांत असे म्हटले. 1990चं जे धोरण होतं आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या अनुषंगाने पाहतो त्याला इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन असं सुद्धा म्हणू शकतो किंवा इंडस्ट्रीयल ग्रोथ मॉडेल असं देखील म्हटलं जातं. या आर्थिक 91चं धोरण विशेष करून म्हणजे 90 पासूनची जी त्याची चेंजेस झाले, अंतर्गत काही बदल करण्यात आला, मग खाजगीकरणासाठी असेल, उदारीकरणासाठी असेल, जागतिकीकरणासाठी असेल किंवा इतर काही अंतर्गत देशादेशाने आपली पॉलिसीज जी काय आहे ती लिबरलायझेशनच्या दृष्टीने आपण म्हणतो की त्यात बदल करण्याचं काम केल्याचं आपण पाहतो किंवा तशा पद्धतीने हे बदल झालेले दिसतात. ह्याच टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठे बदल हे झालेले दिसतात. जसं आपण भारतातले किंवा भारतीय लोक जापनीज टेक्नॉलॉजी जर मिळाली आणि चायनीज टेक्नॉलॉजी मिळाली तर याचा कम्पॅरिझन आपण जापनीज टेक्नॉलॉजीला प्रायोरिटी देतो किंवा जापनीज तंत्रज्ञान हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत डेव्हलप असलेलं दिसून येतं आणि चायनाकडचं ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला टेम्पररी यूजच्या दृष्टीनं काही इलेक्ट्रॉनिक्स गुड्स जे आहेत ते अवेलेबल आपण मार्केटला पाहतो आणि याचा डिमांड किंवा त्या अनुषंगाने तशी सप्लाय होऊ शकते का तर ते पाहिलं जातं. टोटल पॉप्युलेशन आपल्याला हाय असल्यामुळे किंवा चायना या देशाचं सुद्धा जागतिक पातळीवरती नंबर 1 ची लोकसंख्या आहे आणि भारतात जर पाहिलं तर आज आपण 135 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असल्याचं आपण पाहतो किंवा 8 करोडपेक्षा जास्त लोकसंख्या ही जागतिक पातळीच्या अनुषंगाने ग्रोथ झालेली किंवा तशा अनुषंगाने दिसून येते. या अंतर्जात वाढीच्या अनुषंगाने खरं तर वेगवेगळ्या बाबी किंवा वेगवेगळ्या थेरीज या मांडण्याचं काम झालेलं आहे. या संशोधन आणि विकास किंवा R&Dच्या अनुषंगाने खाजगी कंपन्यांद्वारे खर्च हे चालवले जातात. किंवा शुम्पिटर हा नवीन किंवा शुम्पिटरचे सिद्धांत हे खरं तर प्रचलित आहेत. नवीनमेष किंवा नवकल्पनावादी विचारवंत जो आहे किंवा नवीन संकल्पना ज्या आहेत ती देशाच्या विकासाला किंवा ग्रोथ घडून यायला रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हटलं. ज्या देशातली किंवा ज्या ठिकाणची रिसर्च वाढत जाईल तशा पद्धतीने तिथली वृद्धी आणि विकासाची वाटचाल ही घडून येत असल्याचं आपण पाहतो. हेरॉड आणि डोमर यांनी देखील भांडवलाच्या अनुषंगाने असेल, बचतीच्या अनुषंगाने असेल, यामध्ये कशी वाढ करता येईल किंवा कशी ग्रोथ करता येईल याच्यावरती विचारधारा मांडलेली आहे, ज्याने वाढीला किंवा बाह्य रूपात पाहिले आहे किंवा बाहेरील चलामधून आलेले अंतर्जात सिद्धांत जे आहेत ते प्रणालीच्या अनुषंगाने वाढीवर जोर देते. हा दृष्टिकोन एक प्रचंड प्रचलित आनंद घेतला आणि तरीही आनंद घेतो अंशतः कारण ते ऑफर करत असतात किंवा तशा पद्धतीने गव्हर्नमेंटच्या दृष्टीने सरकार आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक नवीन माध्यम आहे. म्हणजेच राष्ट्रीय आधिक्य जे आहे किंवा खाजगी आणि सार्वजनिक जे आहे ते रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने खर्चाला चालना देण्यासाठी विचाराधीन असतात किंवा रिसर्चचा बेनिफिट्स आपण कोविडच्या काळात सुद्धा पाहिला
किंवा त्याच्या अगोदरही असेल किंवा आत्ताच्या काळात सुद्धा आपण पाहतो ऑनलाईन पद्धतीनं अशा पद्धतीनं लाईव्ह सेशन्स किंवा लाईव्ह प्रक्षेपण जे आहेत त्या काही काळापूर्वी काही चॅनल्सनी डेव्हलप केली होती. आता आपण पाहतो की प्रत्येक मोबाईल धारक जे आहे ते लाईव्ह एकमेकाला पाहू शकतात किंवा त्या ठिकाणची ॲटो सिस्टीम जे म्हणतो आपण ती जनरेट वेगवेगळ्या ठिकाणावरून होऊ शकते आणि त्याचा बेनिफिट्स हा त्या लाईव्हच्या दृष्टीनं किंवा अपडेट आत्ता जरी आपण काही गुगलला सर्च केलं तरी ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. एनिथिंग म्हणजे कुठली एखादी न्यूज आपल्याला पाहायची आहे, कशाशी संबंधित न्यूज आपल्याला पाहायची आहे ते जर पाहिलं तर युट्यूबला जर आपण सर्च केलं म्हणजे एखाद्या चॅनलच्या दृष्टीने आपण म्हणतो की 1819 हा चॅनल 1899 जर पाहिलं तर याचं लेक्चर आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतं. म्हणजे ही एक प्रकारचा रिसर्च हा सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो किंवा वेगवेगळे चॅनल्स जे आहेत ते ऑपरेट होण्याचं इंटरलिंकेज जे आहे आंतरजालचे सिद्धांत म्हणतात त्याच्यामध्ये लिंकेज आहे की रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने हे ग्रोथ होणं जसं हेरॉल्ड ओमरने मांडलेलं असेल कॅपिटलच्या अनुषंगाने सेव्हिंगच्या अनुषंगाने तशा पद्धतीने शुम्पेटर देखील नवीन मेसेजच्या अनुषंगाने यात बदल करत असल्याचं दिसून येतं किंवा आंतरजाल सिद्धांत प्रणालीमध्ये असे बदल झालेले आहेत. वाढीवर ते जोर देत दिसतात. हा दृष्टिकोन एक प्रचंड प्रचलित आनंद घेतलेला आहे आणि तरीही आनंद घेत आहे अंशतः कारण याच्यात घडून आलेली काही बाबी दिसतात. सरकार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक नवीन माध्यम आहे म्हणजेच राष्ट्रीय आधिक्य याच्यात विचारात घेतलेला आहे. खाजगी आणि सार्वजनिक R&Dच्या अनुषंगाने खर्चाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेले हे नाविन्यपूर्ण मॉडेल जे आहे ते मांडलेले दिसून येतं. नवीन वाढीच्या सिद्धांताची गृहीतके ही अंतर्जात वाढ मॉडेल आणि सर्वसाधारणपणे नवीन वाढीचे जे काही सिद्धांत मांडलेले आहेत मूलभूत गृहीतकावर अवलंबून असतात. बाजारात अनेक कंपन्या आहेत. तांत्रिक प्रगती किंवा ज्ञान हे एक गैरप्रतिस्पर्धी चांगले आहे. तांत्रिक प्रगती किंवा ज्ञान हे एक गैरप्रतिस्पर्धीचे आहे त्या अनुषंगाने ह्या टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ होती. ज्ञान हे एक गैरप्रतिस्पर्धी किंवा कारण नॉलेजला तुम्हाला प्रतिस्पर्धी किंवा चॅलेंज देणारा कोणी नसतो. तुमचे नॉलेज जे आहे ते ग्रोथ होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजीची अवेलेबिलिटी जी आहे तंत्रज्ञान जर आहे तर ते आपल्याला वाढलं तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होतो. बाजारात अनेक कंपन्या वाढवणे हे जेव्हा प्रचलित होते तेव्हा एकाच घटकावर सतत परतावा अस्तित्वात असतो. म्हणजे विशिष्ट टप्प्यावर आपल्याला काही परतावा किंवा त्याचा मोबदला देखील मिळणं अपेक्षेच्या दृष्टीनं अपेक्षा असते हे गृहीत धरलेलं आहे. परंतु एकत्र घेतलेले सर्व घटकांच्या प्रमाणात हा परतावा वाढवणे जेव्हा प्रचलित होते तेव्हा एकाच घटकावर सतत परतावा अस्तित्वात असतो. म्हणजे एका विशिष्ट टप्प्यावर हा परतावा जो आहे तो विचाराधीन असतो किंवा विचारात घेतलेला असतो. बाजारात खरं तर अनेक कंपन्या आहेत आणि या कंपन्या देखील गृहीत धरलेल्या आहेत. परंतु त्यातून विशिष्ट प्रकारचा रिसर्च किंवा संशोधन झालं तर नवीन देशातून अंतर्जात काही वाढ आपल्याला करणं हे शक्य असतं. परंतु किती ग्रोथ करू शकतो त्याच्यावरती ह्या बाबी अवलंबून. तांत्रिक प्रगती हे लोक करत असलेल्या गोष्टीमधून येतात यावर आधारित काही बाबी निश्चित आहेत. नवीन कल्पनांची निर्मिती किंवा उत्पादनाच्या प्रमाणात परतावा वाढल्याने अपूर्ण स्पर्धा त्या ठिकाणी दिसून येते आणि अशा प्रकारे अनेक व्यक्ती आणि कंपन्यांकडे बाजाराची ताकद असते आणि ते नफा कमवतात. त्याच्या शोधामधून काही बाबी दिसून येतात. सरकारने प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे आणि खाजगी क्षेत्रातील व्यवसायासाठी सबसिडीज ह्या देखील गव्हर्नमेंटच्या मार्फत किंवा सरकारच्या मार्फत आपण पाहतो की वेगवेगळ्या सबसिडीज अनुदान असतात आणि या अनुदानातून उद्योजकांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळत असतं. या प्रोत्साहनातून उद्योजकांना मिळालेल्या सबसिडीतून त्यांना त्यांच्याकडेच असणारं भांडवल हे योग्य प्रकारे वापरता येतं किंवा आणखी भांडवलाची मदत या सबसिडीच्या मार्फत होऊ शकते. सरकारने प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे आणि खाजगी क्षेत्रातील व्यवसायासाठी विशेष काही बाबतीत म्हणजे सरकार एकतर आपल्याकडे असणारे जे उद्योग आहेत ते खाजगी व्यक्ती संस्था कंपन्या यांना देण्याचा प्रयत्न करते. उदारीकरणातून असणारे जे काही त्यांच्यावरचे नियंत्रण आहे ते नियंत्रण कमी करते, उदारमत्व ठेवते आणि दुसऱ्या बाबतीत जागतिकीकरण ग्लोबलायझेशन आहे म्हणजे जग ही एक बाजारपेठ आहे
अशा पद्धतीचं धोरण राबवून सरकारकडून काही सुविधा या दिलेल्या असतात किंवा नियमातली शिथिलता बंधने जे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न त्याच्यात दिसून येतो. अंतर्जात याच्यात आणखी एक भाग होता तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांमध्ये सुधारण्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे रस्ते असतील, आरोग्यविषयक सुविधा असतील किंवा इतर सुविधा असतील, त्यामध्ये कशा पद्धतीने वाढ करू शकतो, ग्रोथ कशी करता येईल, त्याच्यामध्ये त्यावरती भर दिलेला आहे. ही जर पायाभूत सुविधांची वाढ झाली, मग आधी एअरवेज असतील, वॉटरवेज असतील, पाण्याच्या दृष्टीनं किंवा समुद्रमार्गे असणारा प्रवास असेल किंवा लँडवेज असतील, वाहतुकीच्या दृष्टीनं रस्त्यावरती होणारी वाहतूक असेल किंवा ट्रेनच्या अनुषंगाने रेल्वे लाईनवरची असणारी ट्रान्सपोर्टिंग असेल, तर याच्यासाठीच असणारे रूल असतील किंवा रस्ते असतील हे चांगले किंवा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने जर इन्व्हेस्टमेंट झाली तर या पद्धतीनं टेक्नॉलॉजीचा वापर जसा होतोय तशा पद्धतीनं या डेव्हलपमेंट किंवा या अंतर्गत असणाऱ्या सुविधा जर वाढल्या तर त्याचा बेनिफिट्स हा इन्कम इन्क्रीज होण्यासाठी होत असतो किंवा उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं हा फायदा प्रामुख्यानं दिसून येतो. त्यानंतर अंतर्जात वाढ मॉडेल जे आहे ते एरोज थेअरी ऑफ लर्निंग बाय डुईंग असं म्हटले. इथं एरोज थेअरी ऑफ लर्निंग डुईंग म्हणजे शिकणे किंवा शिक्षण करणे आणि आर्थिक सिद्धांतातील एक संकल्पना आहे ज्याद्वारे उत्पादकता असते, सराव, आत्मपरीक्षण, पूर्णता आणि किरकोळ नवकल्पनाद्वारे हे साध्य केलं जाऊ शकतं. केनेथ बार्ड या संकल्पनेचा वापर त्यांच्या अंतर्जात वाढ सिद्धांताच्या डिझाईनमध्ये स्पष्ट करण्यासाठी केला आहे. नवकल्पना आणि तांत्रिक बदलाचे परिणाम यामध्ये दिसून येतात. बाणाचा शास्त्रीय पेपर किंवा त्या अनुषंगाने जर मांडणी जी आहे ती 1962 मध्ये झालेली आहे. प्रकाशित करून शिकण्याचे आर्थिक परिणाम कसे ते दाखवले आहे. ही कल्पना आर्थिक वाढीच्या आधुनिक सिद्धांतामध्ये बसते. नेत्रदीपक असे अलीकडील घडामोडीच्या अनुषंगाने गंभीर विचारासाठी काही विचार केलेला आहे. स्प्रिंग बोर्ड तो दरडोई उत्पन्नातील वाढीची ओळख करून दिली आहे. भांडवल, श्रम गुणोत्तर वाढते, तांत्रिक बदलाची भूमिका ओळखणे, आर्थिक वाढ आणि ज्ञानाच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण प्रदान करणे, जे उत्पादन कार्य अधोरेखित करते त्याने ज्ञान कसे असावे याचे परीक्षण केले आहे. एरोज थेअरी ऑफ लर्निंग बाय डुईंग याच्यामध्ये शिक्षण करणे किंवा आर्थिक सिद्धांतातील एक संकल्पना आहे ज्याद्वारे उत्पादकता असते, सराव किंवा त्या अनुषंगाने काही मांडणी ही याच्यात मांडलेली आहे. आर्थिक वाढीच्या अनुषंगाने आर्थिक सिद्धांताची जी संकल्पना आहे ती नेत्रदीपक किंवा तशा पद्धतीने पर कॅपिटल इन्कम वरती जर फोकस केला आपण तर दरडोई उत्पन्नातली वाढ ही एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु दरडोई म्हणजेच श्रीमंताचं जर उत्पन्न वाढलं असेल आणि एकूण लोकसंख्येचा विचार करता त्याचं जर डिव्हायडेशन आपण दाखवलं तर दरडोई उत्पन्न वाढ ही केवळ एकच संकल्पना असू शकत नाही की त्यामुळं वृद्धी घडून येईल किंवा संकल्पना असं म्हणता येऊ शकत नाही. कारण मुठभर लोकांनाही कदाचित उत्पन्न वाढलेलं असेल. जसं आपण कुटुंबाचं दरडोई उत्पन्न काढतो त्या पद्धतीनं ह्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीची ओळख करून दिली जाते आणि भांडवल, श्रम प्रधान गुणोत्तर म्हणजे श्रमाची जी काही श्रमिकांचं उत्पन्न आहे ते वाढण्याच्या अनुषंगाने सुद्धा विचार केला जातो. कुटुंबाचा आपण विचार करताना एका व्यक्तीला जर समजा महिन्याकाठी आपण म्हणूया 1,00,000 रुपये उत्पन्न असेल, 1,00,000 रुपये पगार घेणारे लोक असतील तर एका वर्षाचं उत्पन्न ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याचं 12,00,000 रुपये उत्पन्न होईल. परंतु कुटुंबामध्ये जर लोकसंख्या 12च असेल तर प्रत्येकाच्या दृष्टीने दरडोई उत्पन्न झालं 1,00,000 रुपये आणि या 1,00,000 रुपये उत्पन्न असण्यामुळं त्याच्याऐवजी जर कुटुंबात 6च लोक असतील तर प्रत्येक कुटुंबातल्या लोकांचं किंवा प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला ते प्रत्येकाला 2-2 लाख असं उत्पन्न मिळू शकेल. म्हणजे एकच व्यक्ती नोकरी करतोय आणि 1-1 लाख रुपये पगार घेतोय दर महिना, तर 12 महिन्याचे 12 लाख रुपये उत्पन्न दिसून येतं. त्याचबरोबर त्याच कुटुंबात जर 6 लोक असतील तर हे काढण्यासाठी सोपं किंवा सांगण्यासाठी सोपं जावं म्हणून मी 1,00,000 रुपये आणि 12 जणांचं कुटुंब किंवा 6 जणांचं कुटुंब असं म्हणतोय. 1,00,000 रुपये हे उत्पन्न आपण म्हणतोय दर महिना. त्याच्याऐवजी 50,000 रुपये जर असेल उत्पन्न दर महिना, पगार दर महिन्याला 50,000 येतोय तर एका वर्षाचा 12 महिन्याचा विचार केला तर 6 लाख रुपये असं उत्पन्न होईल. कुटुंबातल्या लोकांची संख्या जर 6 असेल
किंवा 3 असेल, म्हणजे आकडेवारी सोपी जावी म्हणून याचा उल्लेख करतोय. तशा पद्धतीने 6 लाख रुपये उत्पन्न म्हणजे प्रत्येकाच्या डोईला येणारे उत्पन्न जे आहे ते तशा पद्धतीनं 1-1 लाख रुपये येईल जर 6 जण असतील तर, आणि त्याच्यात कमी असेल उत्पन्न समजा तर त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला असेल. जर 3च लोक असतील तर 3 लोक आणि 6 लाख रुपये उत्पन्न जर झालं तर निश्चितपणे याचं देखील उत्पन्न हे 2-2 लाख रुपये असेल. म्हणूनच 3 लोकांचं कुटुंब हे छोटे कुटुंब सुखी कुटुंब म्हणण्याचं कारणच ते की छोट्या कुटुंब असेल आणि उत्पन्न जरी 50,000 रुपये महिना असेल तर प्रत्येकासाठी मिळणारे उत्पन्न हे जास्तीचं मिळतं. त्यामुळे एकूण आर्थिक विकास व्हायला, त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण व्हायला मदत मोठ्या प्रमाणावर होत असताना आपण पाहतो किंवा फार चांगल्या पद्धतीने मदत घडून येते असं दिसून येतं. म्हणजे यामध्ये शास्त्रीय आधार ज्या वेळेला घेत असतो, नेत्रदीपक काही बाबी किंवा त्याच्या घडामोडी ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला इंडोजिनियस ग्रोथमध्ये अंतर्गत किंवा उत्पन्न वाढीला त्यांनी प्रोत्साहन दिले आणि या इन्कमच्या दृष्टीनं कॅपिटल जे आहे किंवा भांडवल जे आहे त्या गुणोत्तरात बदल करणं, त्यामध्ये बदल होणं हे अपेक्षित आहे. आणि उत्पन्नाच्या वाढीची जे काही ओळख करून दिलेले आहे, भांडवल श्रम गुणोत्तर ज्या वेळेला विचारात घेतले त्याच्यात अशा पद्धतीचे हे बदल अपेक्षित आहेत किंवा विचारात घेतलेले आहेत. तांत्रिक बदलाची जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलेली आहे. आर्थिक वाढ आणि ज्ञानाच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण प्रदान करणे, जे उत्पादन कार्य विचारात घेतलेले आहे ते अधोरेखित करते. त्याने ज्ञान कसे करावे असावे याचे परीक्षण केलेले आहे. ज्ञानात किंवा नॉलेजमध्ये जर इन्क्रीज झाली तर त्याचे निश्चितपणे फायदे होऊ शकतात. याचे काही सूत्र दिलेले आहेत. त्या अनुषंगाने के इज इक्वल टू कॅपिटल आहे, एल इज इक्वल टू लेबर आहे, वाय इज इक्वल टू आउटपुट आहे, म्हणजे आउटपुट इज इक्वल टू के म्हणजे भांडवल, त्याचबरोबर त्याचे असणारे स्टॉक ऑफ नॉलेज अँड ए म्हणजे नॉलेज कॅल्क्युलेशन केलं की अवेलेबल जर उच्च शिक्षित असतील किंवा अवेलेबल त्या संदर्भातलं स्किल त्या उद्योगधंद्याच्या अवेलेबल पीपल्स किंवा पर्सन्स असतील, लेबर असतील, वर्कर्स असतील तर याचा बेनिफिट्स त्या उद्योग व्यवसायाच्या अनुषंगाने होऊ शकतो. परमनंट दॅट लाईव्ह बिटवीन ऑन ओ अँड वन या अनुषंगाने देखील म्हटलेलं आहे. ए बी के टी किंवा बी अँड टी या अनुषंगाने काही बाबी या ग्रोथ मॉडेलच्या अनुषंगाने दिलेल्या आहेत. इफ वी पुट दिस इन इक्वेशन 1 म्हणजे याला 1 एवढं मार्जिन दिलेलं आहे किंवा त्याचा इन्क्लुडिंग भाग दिलेला आहे. वी गेट y इज इक्वल टू के ए के मायनस के इन ब्रॅकेट टी एल बी इज इक्वल टू 1 आणि ए पर्यंत दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने या संकल्पना किंवा त्या ठिकाणच्या कन्सेप्ट या मांडलेल्या आहेत. लेव्हरी शेस्की मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये काय म्हटले बघा, लेव्हरी शेस्की मॉडेल्स या विचारवंतांनी यांनी ॲरोचे मॉडेल सामान्यीकृत आणि विस्तारित केले आहे. ते मॉडेल देखील फार महत्वाचं आहे किंवा त्याचा विश्लेषणात्मक भाग हा नॉलेजशी कंपॅरिझन केलेला आहे किंवा नॉलेजशी त्याच्यात इन्व्हॉल्व करून डिफरंट टाईप ऑफ नॉलेज जे आहे ते ज्ञान जे आहे ते एकत्र घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणून वाढलेल्या गुंतवणुकीच्या स्लीप ओव्हर प्रभागावर ताण नेणवा किंवा त्याचं ज्ञान जे आहे ते गृहीत धरलेलं आहे, त्याचं विचारात घेतलेलं आहे. या ज्ञानाचा स्रोत किंवा कृती करून शिकणे प्रत्येक कंपनीची जी गुंतवणूक आहे किंवा त्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्याचा विचारात घेतलेला भाग जो आहे तो फर्मच्या गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे सहवर्ती होते आणि त्याच्या अनुषंगाने ज्ञानाच्या पातळीत वाढ किंवा फर्मच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याने या वाढीमध्ये बदल झालेला दिसतो. ज्ञानाच्या पातळीत समांतर वाढ किंवा इक्वल डिस्ट्रीब्युशन एखाद्या वर्गाच्या दृष्टीने ज्यावेळेस आपण पाहतो की शिक्षक शिकवणाऱ्या एखाद्या क्लासमध्ये किंवा एखादी कंपनी एखाद्या विशिष्ट वर्गाला विशिष्ट प्रकारचं वेतन हे देत असते आणि त्या वेतनामध्ये जर एखाद्याचं स्किल कौशल्य जर जास्त असेल तर त्याला त्याच्या ज्ञानाप्रमाणे उत्पन्न मिळण्याच्या अनुषंगाने किंवा एक्सपिरियन्स जसं वाढत जाईल तशा पद्धतीने इन्कम त्याच्यामध्ये इन्क्रीज करणं अपेक्षित असतं. गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे सहकारी मध्यवर्तीची संकल्पना आहे त्याची इन्व्हेस्ट किंवा नॉलेजच्या अनुषंगाने इन्व्हेस्ट करणं याच्यावर भर दिलेला आहे. फर्मच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याने त्यांच्या ज्ञानाच्या पातळीत समांतर वाढ किंवा मॉडेल घडून आलेलं दिसेल.
असे गृहीत धरते की फर्मची किंवा ज्ञान हे सार्वजनिक हित आहे जे इतर फर्मला शून्य किमतीत मिळू शकते. अशा प्रकारे ज्ञानाचे एक गैरप्रतिस्पर्धी वर्णन आहे. जेव्हा प्रत्येक फर्म ही स्केलवर किंवा सतत परतावा अंतर्गत कार्यरत करते आणि एकूणच अर्थव्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचा प्रयत्न करते किंवा त्या अनुषंगाने दिलेला आपल्याला भाग दिसतो. राजा रॉबसन मॉडेल जे आहे ते याच्यामध्ये मांडले 1993 मध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये त्यांनी मांडणी करताना म्हटले, रॉबर्ट्स यांनी असं म्हटलं की बघून शिकण्यावर विशेष भर जर दिला तर त्याच्या तांत्रिक प्रगतीत कार्यरत बदल होतो. म्हणजे आपण आपल्याला ITI सारखा कोर्स पाहतो, म्हणजे फिटर, टर्नर, वेल्डर हे जे काही वेगवेगळे स्किल ओरिएंटेड कोर्सेस आहेत किंवा महाविद्यालयांमध्ये पण आता आपण बिहोक सारखा कोर्सेस आपण पाहतो किंवा इतर बँकिंग क्षेत्राचे काही कोर्सेस पाहतो, त्यावेळेला आपल्याला एखादी बाब कोणीतरी एक्झाम करत असतो आणि त्यावेळेला ती पाहून शिकणं किंवा आपल्यासाठी दिलेल्या होम असाइनमेंट्स काय असतात, टेस्टिंग काही चेकिंगसाठी दिलेल्या बाब असतात आणि या चेकिंगसाठी दिलेल्या बाबी सुद्धा आपल्याला घरी पाहून घ्यायचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये किती लिहिलंय हे पाहिलं जात नाहीये. महत्वाचं त्या कशा पद्धतीनं मांडले किंवा त्या अट्रॅक्टिव्ह पद्धतीनं मांडणी आहे का, सर्व बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट घेतलेल्या आहेत का, याच्यावरती भर दिलेला असतात. म्हणजेच बघून शिकण्यावर भर दिला जातो. त्याच्या तांत्रिक प्रगती ज्या आहेत त्या कार्यरत असतात. फर्मद्वारे केलेली गुंतवणूक ही त्याच्यात दर्शवली जाते. त्याला भेडसावणाऱ्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी हे नाविन्यपूर्ण बाबींचा विचार केलेला आहे. जर ते यशस्वी झाले तर इतर कंपन्या करतील त्यांच्या स्वतःच्या गरजेनुसार नाविन्य स्वीकारा. अशा प्रकारे परिणामी त्याचे बाह्यत्वे जे आहेत ते बघून शिकणे ही आहे. आर्थिक वाढीची गुरुकिल्ली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. या गुरुकिल्लीमध्येच तांत्रिक बाबतीत काही बदल घडून आलेले आहेत किंवा तशा पद्धतीने घडतात. 1993 मध्ये म्हणजे बघून शिकणे जसं प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन झालं त्यावेळेला अनेक निर्बंध, खरं तर अनेक याच्यावर होती, ती निर्बंध कमी केली. एखाद्या उद्योग व्यवसायाला दिलेलं परमिशन किंवा परवाना हा देखील एक सदृश्य स्थिती विचारात घेऊन त्या ठिकाणी अनेक पद्धतीच्या परवान्या किंवा तशा पद्धतीच्या लाभधारकापर्यंत सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून झालेला दिसतो. म्हणजेच बाह्यत्वेच्या दृष्टीनं म्हणजे आंतरजात जे आहेत ते आहेच, स्वतःकडचं स्किल डेव्हलपमेंट करणं हे कंपनीच्या दृष्टीनं कधीही फायद्याचं असतं, कारण लॉंग टाईम बेनिफिट्स आपण त्याच्यातून पाहतो. जसं की एखाद्या ठिकाणी आपण पाहतो, एखादी कंपनी असेल, एखादे उद्योग आहे किंवा एखादं महाविद्यालय आहे, आपण तिथं देखील आपण विचार करू शकतो की त्याचा टेरिस भाग जर असेल आणि तो टेरिस भागावरती जर त्यांनी सोलर पॅनलचे उभारणी केली तर या सोलर पॅनलमुळं वीज कलेक्शन किंवा त्या ठिकाणी वीज निर्मिती त्यांना करता येऊ शकते आणि निर्माण झालेली वीज ही स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी वापरता येते. जर जास्तीची झाली तर सभोवताच्या परिसरामध्ये तशा पद्धतीने वीज विक्री देखील करता येऊ शकते. म्हणजे या विद्युत निर्मितीचा प्रोजेक्ट ज्यावेळेला अंतर्जात येतो म्हणजे त्यांच्याकडून त्या उद्योगधंद्याकडून वाढ होते. पण काही वेळेला काही घटक हे इतरांकडे पाहून किंवा सदृश्य परिस्थिती पाहून त्याची मांडणी जर केली तर बघून त्यांना शिकण्यावर हा भर दिला जातो. त्यांच्या तांत्रिक प्रगती ज्या आहेत त्या कार्यरत दिसून येतात. फर्मद्वारे केलेली गुंतवणूक जी आहे ती विशिष्ट पद्धतीची दर्शवली जाते. त्याला भेडसावणाऱ्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी हा नाविन्य बाबीचा जर विचार केला तर यशस्वी झालेला दिसून येतो. तर इतर कंपन्या ज्या आहेत त्या करतील त्यांच्या स्वतःच्या गरजेनुसार या नाविन्याकडं भर दिला जातो किंवा त्याचा स्वीकार केला जाऊ शकतो. अशा प्रकारे परिणामी बाह्यत्वे बघून शिकणे ही आर्थिक वाढीची एक गुरुकिल्ली आहे. म्हणजे बाह्यत्वे घटक किंवा इतर घटक देखील तितकेच महत्वाचे असतात. राजा रामबोस मॉडेल जे आहेत ते 1993 मध्ये मांडलेले आहेत, त्याचं प्रकाशित केलेलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार बघून शिकण्यावर देखील भर असणं हे अपेक्षित असतं. विशिष्ट पातळीवरती तांत्रिक प्रगती किंवा तांत्रिक बदल हे त्यातून घडून येतात. फर्मद्वारे केलेली गुंतवणूक ही देखील त्यात दर्शवली जाऊ शकते. त्याला भेडसावणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी नाविन्य किंवा नवीन किंवा आधुनिक काही बदल आहेत
ते विचारात घ्यावे लागतात. जर ते यशस्वी झाले तर इतर कंपन्या करतील त्याच्या स्वतःच्या गरजेनुसार नाविन्य स्वीकारावं लागतं किंवा बाह्यत्वे पाहून शिकणे ही आर्थिक वाढीची गुरुकिल्ली आहे. ती गुरुकिल्ली विकसित करण्याच्या दृष्टीनं राजा रॉबसन यांनी त्याच्यात काही मांडणी केली किंवा त्याच्या बाबतीत काही माहिती ही सांगितलेली दिसते. रोमर मॉडेलच्या अनुषंगाने पण काही बाबी या विचारात घेतलेल्या आहेत किंवा काही माहिती दिलेल्या आहे. रोमरने 1986 मध्ये जी मांडणी केलेली आहे ती मांडणी आंतरजात मॉडेलच्याच अनुषंगाने मांडलेली आहे. त्यांनी इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीवर फार भर दिलेला आहे. ही गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जर चांगल्या पद्धतीने किंवा जास्त जर घडून आली तर त्याचे फायदे हे वेगवेगळ्या घटकाला मिळत असतात. रोमर मॉडेलने गुंतवणूक करताना त्याने सृष्टी किंवा सूक्ष्म पातळीवरचा विचार केलेला आहे. उत्पादन किंवा इनपुट जे आहे ते वाढवण्याच्या दृष्टीनं जर फायदे विचारात घ्यायचे असतील तर सूक्ष्म किंवा मायक्रो घटकाची गुंतवणूक जी आहे ती जर चांगली वाढली तर त्याचे फायदे हे दिसून येतात. या गुंतवणुकीमध्ये किती गुंतवणूक केलेली आहे किंवा ज्ञान इनपुट होण्यासाठी नॉलेज इन्क्रीज होण्याच्या दृष्टीनं जास्ती फायदे आहेत का. जर कमी फायदे असतील तर तशी ती गुंतवणूक आपल्याला वाढवावी लागते आणि ही गुंतवणूक जर वाढली नाही तर त्याचा फायदा मिळत नाही किंवा मिळू शकत नाही अशी स्थिती दिसून येते आपल्याला. या गुंतवणुकीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे येऊ शकतात किंवा कुठल्या कुठल्या प्रकारची गुंतवणूक होऊ शकते. ज्ञानाधारित म्हणाल तर लोकांना ट्रेनिंग देणं कंपनीमधलं जर असेल तर त्या ट्रेनिंगच्या अनुषंगाने असेल. इनपुट काही डेव्हलप गोष्टी करता येईल का, टेक्नॉलॉजी काही डिमांड करता येईल का आणि केलेल्या टेक्नॉलॉजीवरती घेतलेल्या टेक्नॉलॉजीवरती पुन्हा इन्व्हेस्टमेंट काही करता येऊ शकते. टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी महत्वाचे मानलेले आहे. ज्याला गुंतवणुकीद्वारे शिक्षण म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणूनच शिक्षणावरचा खर्च हा खरं तर खर्च म्हणून काढला जात नाही. त्याच्यात या बाबतीत गुंतवणूक असं म्हटलं जातं. एज्युकेशन इज इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळे होणारे एक्सपेंडिचर हे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा खर्च पण म्हणू शकतो. मग किराणा आणणं असेल किंवा इतर काही भाजीपाला खरेदी करणं असेल, क्लॉथ खरेदी करणं असेल तर त्याला एक्सपेंडिचर म्हणतात, खर्च. लोकांना ते खर्च केल्यानंतर ते पुन्हा येत नाही. तशा पद्धतीने एज्युकेशन किंवा शिक्षणावरती जर आपण खर्च केला तर त्याला खर्च न म्हणता त्याची इन्व्हेस्टमेंट होते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी शिकवण्यासाठी पाठवलं, ट्रेनिंगसाठी पाठवलं तर तो ट्रेनिंग मधनं काहीतरी शिकून आपलं ग्रोथ करत असतो किंवा आपल्या देशाचे असेल, कुटुंबाचे असेल, ग्रोथ करायला, वृद्धी करायला मदत करतो. त्यामुळे ट्रेनिंग किंवा एज्युकेशन इज नॉट अ एक्सपेंडिचर, दिस इज अ इन्व्हेस्टमेंट. ही गुंतवणूक असते आणि याच गुंतवणुकीतून आपल्याला बेनिफिट्स मिळणारे असतात किंवा या गुंतवणुकीच्या आधारावरती अनेक फायदे हे मिळणारे असतात. त्या वेगवेगळ्या फायद्यातूनच त्यांनी सृष्टी किंवा काही भाग विचारात घेतलेला आहे. गुंतवणुकीचे साईड उत्पादन म्हणून ज्ञान विचारात घेतलेलं आहे. इनपुट इन प्रमाणे त्याने ज्ञान घेतले आहे. खालील फॉर्मचे उत्पादन कार्य y इज इक्वल टू a इन ब्रॅकेट r इन ब्रॅकेट f इन ब्रॅकेट r1 k1 l1 अशा पद्धतीनं उत्पन्न बरोबर काय होऊ शकतं तर या अनुषंगाने त्या ठिकाणी ए मीन्स पब्लिक स्टॉक ऑफ नॉलेज फ्रॉम R&D, एफ किंवा इतर कन्सेप्टच्या अनुषंगाने वाय इज इक्वल टू ॲग्रिगेट आउटपुट, एकूण उत्पन्न त्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. स्टॉक नॉलेज म्हटलं ते एच्या अनुषंगाने आहे. पब्लिक टॉक म्हणजे समाजातल्या लोकांकडे जर नॉलेज असेल तर म्हणजे अवेअरनेस आपण एज्युकेशनच्या दृष्टीने जर विचार करत असू तर सुशिक्षितांमध्ये अनेक गोष्टी वापरणं असेल किंवा लिहिणं वाचणं असेल, बँकेचे वेगवेगळे फॉर्म भरणं असेल किंवा ऑनलाईन पद्धतीनं मोबाईल वापरायचं नॉलेज असेल, म्हणजे एका बाजूला शिक्षण किती आहे याच्यापेक्षा त्यातलं नॉलेज किती आहे याच्यावरती या वेगवेगळ्या विचारवंतांनी या इंडिजिनियस ग्रोथ मॉडेलमध्ये भर दिलेला आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या दृष्टीनं उत्पादक गुंतवणूक आहे का, ती जर प्रोडक्शन मिळवून देणारी असेल, उत्पादन करणारी असेल गुंतवणूक तर त्याचे आपल्याला फायदे होत असतात. म्हणजे काही बाबतीत हे उत्पादन कार्य जे आहे ते वायच्या अनुषंगाने म्हटलंय, एच्या अनुषंगाने म्हटलंय,
त्याचबरोबर आरच्या अनुषंगाने म्हटलंय आणि केच्या अनुषंगाने म्हणजे कॅपिटल स्टॉक ऑफ फर्म या दृष्टीने देखील म्हटलं आहे. लेबर इनपुट ऑफ फर्म या अनुषंगाने देखील याच्यात विचार केलेला आहे. लुकास मॉडेलच्या अनुषंगाने रॉबर्ट लुकास यांनी उजावाने विकसित केलेल्या अंतर्जात वाढीच्या मॉडेलचा वापर केलेला आहे. उजावाने मानवी गुंतवणुकीवर आधारित यात बदल केलेला आहे. अंतर्जात वाढ मॉडेल विकसित केलेलं आहे. भांडवल लुकासांनी असे गृहीत धरले की शिक्षणावरील गुंतवणूक ही उत्पादनास कारणीभूत ठरते. मानवी भांडवल जे वाढीच्या प्रक्रियेत निर्णायक आहे तो याचे वर्गीकरण मानवी भांडवलाच्या अंतर्जात परिणाम जिथे वैयक्तिक कामगारावर प्रशिक्षण देणे अधिक उत्पादक आणि बाह्य प्रभाव म्हणते स्पिल ओव्हर आणि भांडवल आणि इतर काही कामगारांची जी काही उत्पादकता आहे ती वाढते. त्या अनुषंगाने बदल झालेला दिसून येतो. ही भौतिक भांडवलापेक्षा मानवी भांडवलात केलेली गुंतवणूक आहे. तंत्रज्ञानाची पातळी जी आहे ती वाढवणारी आहे. स्पिल ओव्हर जो प्रभाव आहे तो देखील विचारात घेण्यासारखा आहे. वाय याच्यामध्ये दिलेले आहेत लुकासच्या अनुषंगाने संकल्पना. त्यामध्ये एज्युकेशन इन्व्हेस्टमेंट तर आहेच, त्याबरोबर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे. त्या कॅपिटलच्या अनुषंगाने आणि मानवी भांडवल याच्यामध्ये ह्युमन कॅपिटल हा फार महत्वाचा भाग त्यांनी मांडलेला आहे. ह्युमन कॅपिटलमध्ये मानवाचा अंगभूत म्हणूया किंवा त्याच्याकडे असणाऱ्या स्किल बरोबरच त्याच्या अजून स्किल डेव्हलप होण्यासाठी त्याला काही ट्रेनिंग देता येऊ शकतं का, त्याचं काही प्रशिक्षण असू शकतं का, या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट जास्त करणं अपेक्षित आहे. टेक्नॉलॉजी ग्रोथ जशी एका बाजूला आहे तशा पद्धतीनं या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने सुद्धा ही ग्रोथ जी आहे ती विचारात घेतलेली आहे. तशी वाढ किंवा 91चं धोरण म्हणून प्रचलित आहे. आणि या 1991 मधल्या पॉलिसीमध्ये खरं तर 90 पासूनच या धोरणाला खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याच्यावर फोकस केला. त्याचबरोबर रिसर्च हा आफ्टर इंडिपेंडन्स आपण म्हणूया आतापर्यंत जर बघितलं तर वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळे पेटंट्स निर्माण झालेले आहेत किंवा ISI मार्क तशा पद्धतीनं गव्हर्नमेंट डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यातून कंपल्शन दिलेलं आहे. म्हणून नॉलेजच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला हे विद्यमान ज्ञानाच्या साठ्यावर मानवी भांडवलाची मागणी किंवा तशा पद्धतीने त्याची असणारी डिमांड जी आहे ते अवलंबून दिसून येते. नॉलेज IT क्षेत्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं हे फार महत्वाचं मानलंय किंवा त्या अनुषंगाने विचारात घेतलेला आहे. एक देश विचार करताना नॅचरल रिसोर्सेस देखील विचारात नवीन पिढीला ते कशा पद्धतीने देता येऊ शकतं. नवीन पाश्चात्य कल्पना आणि तंत्रज्ञानासाठी खुला विचार त्याच्यात मांडलेला आहे. या मॉडेलमध्ये नवीन ज्ञान उत्पादन प्रक्रियेत 3 प्रकारे प्रवेश करते. एच्या उत्पादनासाठी, मध्यवर्ती वस्तूच्या क्षेत्रासाठी नवीन रचना वापरली जाते. नवीन इंटरमिडिएट किंवा इनपुट काही साधन देता येऊ शकतं का, त्या अनुषंगाने देखील याच्यात विचार केलेला आहे. या नवीन इनपुटच्या अनुषंगाने किंवा उत्पादक घटकामध्ये टिकाऊ जर घटक काय असतील, उत्पादनाचे घटक जर असतील टिकाऊ स्वरूपाचे, तर या टिकाऊ उत्पादनातून सुद्धा वस्तू अंतिम उत्पादन तयार करण्यावर भर दिलेला असतो. अंतिम उत्पादन म्हणजे काय तर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये समजा कॉटन किंवा कापूस उत्पादन आपण म्हणतो आणि हे कापूस उत्पादन झाल्यानंतर ते इंडस्ट्रीपर्यंत किंवा मिल पर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्यापासून कपडा तयार होण्याचं काम किंवा वेगवेगळं क्लॉथ जे आपण म्हणूया ती निर्मिती केली जाते. मग रुमाल असेल, कपडा असेल, साड्या असतील, वस्त्र निर्मिती काम हे जे आहे ते कापसापासून केलेलं जर आपण विचारात घेतलं तर जो कोणी वापरणारा असतो, जो कोणी खरेदी करणारा क्लॉथच्या संदर्भात असेल, कपड्याच्या संदर्भात असेल, तर तो अंतिम ग्राहक म्हणजे जो वापरतो ऍक्च्युली, म्हणजे माझ्या घरच्याने जर माझ्यासाठी एक ड्रेस आणलेला असेल तर तो ड्रेस खरेदी करणं हे कदाचित ग्राहक म्हणून त्यांच्या दृष्टीने विचार होईल. परंतु वापर करणारा जर मी असेल किंवा माझ्या घरच्यांसाठी मी साडी खरेदी केलेली असेल तर त्यांच्यासाठी आणलेली ही साडी म्हणजे ते अंतिम ग्राहक झाले. त्याचा पुन्हा विक्री होणार नाही किंवा त्याचा वापर दुसऱ्यासाठी होणार नाही. तर जो कोणी उपभोक्ता असतो त्याला अंतिम ग्राहक असं म्हटलं जातं. आणि या अंतिम ग्राहकापर्यंत वस्तूचे उत्पादन पोहोचवणं आणि त्या ग्राहकाचं सॅटिस्फिकेशन आपण म्हणूया
समाधान होणं या दृष्टीने सुद्धा अंतिम क्षेत्रात किंवा अंतिम एखाद्या घटकात असेल त्याचं रूपांतर होणं, जसं शुगर इंडस्ट्रीच्या दृष्टीने सुद्धा बघा, ऊस उत्पादन एका बाजूला आपण म्हणतो, ऊस उत्पादन झाल्यानंतर शुगर इंडस्ट्रीला जातं, साखर कारखान्यात जातं आणि साखर कारखान्यामधून त्याची शुगर निर्मिती जी आहे, प्रोडक्शन जे आहे, शुगर प्रोडक्शन होत असतं. आणि या शुगर प्रोडक्शन पासून समजा टी प्रोडक्शन असेल, एखादा उत्पादन चहाचं उत्पादन करणार असेल तर चहा निर्मिती म्हणूया, प्रोडक्शन होत नाही खरं, निर्मिती आहे, ते बनवण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं चहा तयार करून ग्राहक एखादा चहा घेतो, म्हणजे अंतिम उपभोक्ता कोण आहे साखरेचा, तर चहा पिणारा व्यक्ती आपण म्हणूया. एखादं स्वीट आयटम बनवलं असेल तर त्या स्वीट आयटम मधला जो कोणी ग्राहक आहे तो अंतिम उपभोक्ता होऊ शकतो किंवा अंतिम क्षेत्रापर्यंत त्याची डिपेंड होऊ शकते. कॉम्प्युटर ज्याने निर्माण केला, वेगवेगळे स्पेअर पार्ट तयार केले असतील, पण एकत्रित माझ्या समोर पर्यंत कॉम्प्युटर येणं किंवा स्क्रीन येणं माझ्यासमोर, या दृष्टीने अंतिम ग्राहक म्हणून विचारात घेतला जातो. त्यासाठी मानवी भांडवलाची गरज ही चांगल्या पद्धतीने असते किंवा अत्यंत महत्वाचा कुशल तशा पद्धतीचा कामगार किंवा वर्कर्स असणं अपेक्षित आहे, तरच ती स्क्रीन निर्मिती होऊ शकते, तरच ती साखर निर्मिती होऊ शकते, तरच क्लॉथ किंवा कापड निर्मिती होऊ शकते. उपलब्ध उत्पादक टिकाऊ वस्तू ज्या आहेत त्या अंतिम उत्पादन तयार करण्यापर्यंत जातात. नवीन डिझाईनमुळे ज्ञानाचा एकूण साठा जो आहे तो वाढतो आहे, ज्यामुळे ज्ञान वाढते. संशोधन क्षेत्रात कार्यरत मानवी भांडवलाची उत्पादकता जी आहे ती वाढते आणि नवीन ज्ञान किंवा नवीन डिझाईनमुळे ज्ञानाचा एकूण साठा वाढतो, ज्यामुळे ज्ञान वाढते. संशोधन क्षेत्रात कार्यरत मानवी भांडवलाची उत्पादकता जी आहे ती देखील वाढायला मदत होते. नवीन डिझाईनमुळे ज्ञानाचा एकूण साठा जो आहे तो वाढलेला दिसतो, ज्यामुळे ज्ञान वाढते, संशोधन क्षेत्रात वाढ होते किंवा नवीन भांडवलाची निर्मिती होत असते. ती फार महत्वाची किंवा ती विचाराधीन किंवा विचार करण्यासारखी असते. नवीन ज्ञान, अद्ययावत ज्ञान आपण म्हणूया, नवीन ज्ञान म्हणण्यापेक्षा अद्ययावत स्वरूपाचं ज्ञान जर आलं, म्हणजे मोबाईलमध्ये सुरुवातीला आपल्याला व्हॉट्सअपचे काही ऍप्स किंवा काही बाबी माहिती होत्या, म्हणजे व्हॉट्सअपच्या दृष्टीने आपल्याला एवढं करता येऊ शकतं. आता आपण त्याच्यात फोन पे सारखा ऍप ज्या वेळेला मोबाईलमध्ये वापरतो त्यावेळेला मोबाईलच्या सहाय्याने आपल्याला पैसे देणंही करता येऊ शकतं आणि त्याच फोन पे मध्ये जे प्रचंड ऍप्स आपण वेगवेगळे पाहतो, त्यावेळेला एखादा EMI भरायचा असेल तोही भरता येतो. एखाद्या मित्राचं घेतलेलं द्यायचं असतील पैसे, त्याचं विदाऊट अकाउंट नंबर वगैरे काही माहित नसताना केवळ त्याच्याकडे जर फोन पे असेल आणि आपल्याकडे फोन पे असेल तर त्याचं फोन पे मध्ये लिस्टमध्ये नाव दिसतं आणि त्या मोबाईल नंबरच्या सहाय्यानं त्याला पैसे किंवा त्या ट्रान्झॅक्शन आयडीला तशा पद्धतीने अमाऊंट ही क्रिएट झालेली दिसून येते. म्हणजे नवीन डिझाईनच्या अनुषंगाने जर पाहिलं तर ज्ञानाचा एकूण साठा जो आहे तो तशा पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचवत होतो, ज्यामुळे ज्ञान वाढते. संशोधन क्षेत्रात कार्यरत असणारं जे ज्ञान आहे त्याचा आपल्याला पोहोचवता येतं. मानवी भांडवलाची जी काही उत्पादक कार्यापर्यंतची निर्मिती आहे ती आपल्याला करता येऊ शकते चांगल्या पद्धतीनं. म्हणजे नवीन डिझाईनमुळे ज्ञानाचा एकूण साठा जो आहे तो वाढतो, ज्यामुळे ज्ञान वाढते. संशोधन क्षेत्रात कार्यरत मानवी भांडवल आहे त्याची उत्पादकता वाढते. उत्पादकता म्हणजे त्यांच्याकडून होणारं प्रोडक्शन जे आहे ते निश्चितपणे वाढायला मदत होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून एखादा डेटा, समजा विशिष्ट प्रकारचा काही लाख डेटा आपल्याला जनरेट करता येत असेल तर त्याच व्यक्तीकडून काही लाखापेक्षा, म्हणजे 1 लाखापेक्षा समजा 1,00,000, 1,00,000, 2,00,000, 5,000 तेवढ्या डेटावरती त्याला काम करता येऊ शकतं जर ट्रेनिंग चांगलं असेल तर. परीक्षा घेण्याचं काम असेल, परीक्षा ऑब्झर्व्हरचं काम असेल, तर स्किल ओरिएंटेड पर्सन असेल त्यावेळेला त्याचे बेनिफिट्स आपल्याला वाढलेले दिसतात किंवा जास्ती झालेले दिसतात. काही देश हे नैसर्गिक संसाधने निर्माण करतात, परंतु नवीन पाश्चात्य कल्पना ज्या आहेत त्याचा देखील त्याच्यावर वापर केलेला दिसतो, ज्ञानात भर घातलेली दिसते. मॉडेलमध्ये हे नवीन ज्ञान उत्पादन प्रक्रियेत 3 प्रकारे प्रवेश करते. एच्या उत्पादनासाठी मध्यवर्ती वस्तूच्या क्षेत्रात ही नवीन रचना वापरली जाते. नवीन इंटरमिडिएट विचारात घेतला जातो. अंतिम क्षेत्रात श्रम, मानवी भांडवल आणि उपलब्ध उत्पादक टिकाऊ वस्तू अंतिम उत्पादन तयार करा. नवीन डिझाईनमुळे ज्ञानाचा एकूण साठा जो आहे तो वाढतो, ज्यामुळे ज्ञान वाढते. संशोधन क्षेत्रात कार्यरत मानवी भांडवल जे आहे त्याची उत्पादकता वाढते. म्हणजे अशा अनेक घटक आहेत. त्या रोमर यांनी सांगितल्याप्रमाणे यात बदल झालेला दिसतो किंवा त्याच्या सिद्धांत रूपाने मांडणीत हा फरक पडलेला दिसून येतो. सर्वात महत्वाचा, ज्ञान हे अद्ययावत मिळताना संशोधन कार्यात झालेले जे बदल आहेत ते फार महत्वाचे आहेत किंवा या मॉडेलच्या अनुषंगाने काही बाबतीत या विचारात घेतलेले तांत्रिक बदल हे तितकेच गरजेचे आहेत.
किंवा आवश्यक आहेत असं दिसून येतं आपल्याला. त्यानंतरचा जो भाग आहे तो रोमन मॉडेलमध्ये जसं म्हटलं तसंच या मॉडेलचे काही गृहीतक विचारात घेतलेले आहेत आणि या गृहीतकांमध्ये टेक्नॉलॉजीत आर्थिक वाढ ही तांत्रिक बदलामुळे होते. म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तरच ग्रोथ होऊ शकते, हा एक याच्यातला अजम्पशन किंवा गृहीत धरलेला आहे. आणि तांत्रिक बदल हे अंतर्जात असतात, म्हणजे त्याच घटकात ते बदल होऊ शकतात. म्हणजे एखादं उद्योजक असेल, उद्योग संस्था असेल, तर त्याच उद्योग संस्थेत बदल घडून येतात. या अंतर्गत बदलाशी संबंधित मांडणी केलेलं आहे. म्हणजे एखाद्या कामगारामध्ये ही ग्रोथ कशी करायची, ज्ञानाची वृद्धी कशी करायची, तंत्रज्ञान त्याला कसं अवगत करायचं, ही अंतर्गत प्रक्रिया आहे. त्यावरती त्याला प्रशिक्षण देणं असेल, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने असेल, याला गृहीत मांडलेलं आहे. कुठूनही इम्पोर्ट केलेली या ठिकाणची कुठलीही बाब नाही आहे. म्हणजे नवीन तंत्रज्ञान खरेदी करणं असं नाही म्हटलं या ठिकाणी, नवीन मशिनरीज आणणं असं म्हटलेलं नाही या ठिकाणी. जे तांत्रिक बदल जे आहेत ते अंतर्जात म्हटले, त्यांच्यात बदल होतील आणि वृद्धी घडून येईल, अर्थव्यवस्थेचा विकास घडायला त्या ठिकाणी मदत होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे तांत्रिक ज्ञानाची जी बदल आहे किंवा बदल करण्याची जी क्षमता आहे ते प्रोत्साहन देण्यासाठी आहे किंवा त्याची वाढ करण्याच्या दृष्टीनं महत्वाचे मानलेले आहे. नवीन डिझाईनच्या शोधासाठी विशिष्ट प्रमाणात मानवी भांडवल आवश्यक आहे. मानवी भांडवलाचा एकूण पुरवठा हा निश्चित केलेला आहे. तो मानवी भांडवलाचा पुरवठा हा किती होईल, म्हणजे एकूण लोकसंख्या ही आपली जी काय आहे ती जरी वाढत असली तरी या उद्योगधंद्यासाठी एकूण लोकसंख्या किंवा कामगार वाढवलेत असं या ठिकाणी म्हटलेलं नाही. कारण श्रमिक वाढवलं तर वाढलेल्या श्रमिकाला वेगळ्या श्रमिकाला आहे याची मग काही गरजच पडणार नाही. मग काढावं लागतील कामगार कामावरून आणि कुठल्याही उद्योग व्यवसायाला आहे ते कामगार कामावरून काढणं आणि नवीन घेणं हे तितकं फायदेशीर नसतं. त्यामुळं आहे त्याच कामगारावरती जर काम करून त्यांना त्याच्यातली डेव्हलपमेंट देता आली, त्याच्यातली जर ग्रोथ देता आली तर त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं खूप फायदेशीर ठरू शकतं. अर्थव्यवस्थेला वृद्धी घडवून आणण्यासाठी आहे त्या कामगारावरती स्किल ओरिएंटेड वर्कर्स आपण म्हणू शकतो किंवा तशा पद्धतीनं कामगारावरती एक चांगला इन्व्हेस्टमेंट कॅपिटल आपण म्हणूया, ह्युमन कॅपिटल जे आहे ते आपलं ग्रोथ होईल. त्याच्यावरची जर इन्व्हेस्टमेंट आपण वाढवली तर नवीन डिझाईनच्या किंवा नवीन शोधाच्या अनुषंगानं भांडवलावरती आपल्याला सकसता वाढवणं हे अपेक्षित असतं. टेक्नॉलॉजी सुद्धा अंतर्गतरित्या किंवा अंतर्गत त्याच्यात बदल झालेला दिसून येतो. इंडिजिनियस ग्रोथ वरती काही जर सिद्धांत एवढा चांगला किंवा सगळ्या बाबी जरी मांडलेल्या असल्या तरी काही टीका टिप्पणी ज्या आहेत ते त्याच्यावरती आहेत. अनेक अर्थतज्ञांनी त्याच्या संबंधित नवीन विकास सिद्धांतावर टीका केलेल्या आहेत. या विचार आणि अंतर्जात वाढ या सामान्य सूचनेवर आधारित आहेत. सिद्धांतात कादंबरी नाही किंवा एक थेरॉटिकली माहिती दिलेली नाही आहे, तर अंतर्जात वाढ याच्यावरती भर दिलेला आहे. त्याच्यामुळे निश्चित असणारी ही गुंतवणूक जी आहे ती किती प्रमाणात होऊ शकते, कशा पद्धतीने होऊ शकते, तर त्या बाबीवरती सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे इंडिजिनियस ग्रोथवरती. परंतु त्याच्यावर ही एक कथा लिहिल्यासारखं वाटतं की अंतर्गत आपण किती वाढ करू शकतो, याला काही मर्यादा त्यांनी द्यायला पाहिजे होती. या सिद्धांताची मुख्य संकल्पना जी आहे स्टॉक आणि ऑर्गॅन्सला वाटते किंवा एक वेगळी दिलेली दिसून येते. नवीन वाढीच्या सिद्धांताच्या या मुख्य संकल्पना आहेत, परंतु यात अजून तितक्याशा वास्तवात आलेल्या संकल्पना ज्या आहेत ते दिसत नाहीत. ॲडम स्मिथ आणि मार्क्सच्या विश्लेषणाचा वाढता परतावा किंवा शोधला जाऊ शकतो. म्हणजे ॲडम स्मिथने मांडलेले काही सिद्धांत असतील, मार्क्सने मांडलेले काही सिद्धांत असतील, या सिद्धांताच्या बाबतीत काही बाबीवरती भर दिलेला आहे. श्रीनिवासन यांना नवीन ग्रोथ थेअरीमध्ये काहीही नवीन आढळत नाहीये. व्हेरिएबल्सची जी मांडणी आहे ती वाढती परतावा आहे आणि अंतर्जातता यातून घेण्यात आली आहे. वाढीचे न्यू क्लासिकल आणि कल्डोर मॉडेल जे आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. या कल्डोर मॉडेलच्या अनुषंगाने किंवा अंतर्जात मांडणीच्या अनुषंगाने काही बाबतीत विचारात घेण्यासारखे आहेत किंवा मांडलेले आहेत. फिशर यांनी केवळ उत्पादन कार्यावर अवलंबून राहून टीका केलेली आहे किंवा प्रोडक्शन ग्रोथ याच्यावर फक्त मांडणी नकोय, तर त्याच्याबरोबर मार्केटिंग असतं, डिमांड साईड असते, या बाजूला विचार होणं हे आधुनिक विचारांत फार महत्वाचं आहे. म्हणजे सप्लाय बरोबरच डिमांड साईड देखील इन्क्रीज होणं किंवा कशा पद्धतीने वाढते याच्यावर भर देणं हे अपेक्षित असतं.
ओल्सनला असे वाटते की ते मानवी भांडवलाच्या भूमिकेवर खूप जोर देते आणि संस्थांच्या भूमिकेकडे ते दुर्लक्ष करत आहे. म्हणजे संस्थांचा देखील रोल हा फार महत्वाचा असतो, कारण मिळणाऱ्या सोयी सुविधा, त्याच्याकडून होणाऱ्या निर्णय क्षमता ही जर योग्य पद्धतीने नाही झाली तर ह्युमन कॅपिटलवरती आपण ग्रोथ ही फारशी करू शकत नाही किंवा त्याच्यात फारशी वाढ झाली असं म्हणता येऊ शकत नाही. भांडवलाच्या भूमिकेवर खूप जोर देते आणि संस्थांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करते. नवीन वाढ सिद्धांताच्या विविध मॉडेलमध्ये त्याच्या संकल्पना मांडलेल्या आहेत, त्याच्यात फरक केलेला आहे. भौतिक आणि मानवी भांडवल हा स्पष्ट नाही. त्या भौतिक आणि मानवी भांडवलामध्ये वेगवेगळी गुंतवणूक जी आहे ती कशी करता येऊ शकते, त्याच्यावर कसा भर देता येऊ शकतो, त्याच्यावरती काही प्रमाणात टीका झालेल्या आहेत. कारण भौतिक साधन सामग्री ही काही वेळेला इन्क्रीज करणं शक्य असतं, सर्वच वेळेला ही इन्क्रीज करता येत नाही. त्यामुळे विकासासाठी धोरण परिणाम जे आहेत ते देखील विचारात घेतलेले आहेत. विकसनशील देश हे विचार करताना किंवा हा सिद्धांत दरडोई विकास दराने अभिसरण सूची करतो. विकसनशील आणि विकसित देशामध्ये यापुढे असे होण्यासाठी अपेक्षा करता येत नाही. भौतिक आणि मानवी भांडवलावर वाटायला परतावा जो आहे तो सूचित केलेला आहे, तो विचारात घेतलेला आहे. गुंतवणुकीवर परताव्याचा दर हा विकसित देशामध्ये कमी होणार नाही. विकसनशील देश त्यामुळे भांडवल विकसित करून वाहण्यासाठी किंवा त्याच्या पद्धतीने विकास करून वाहण्याची किंवा वाहतुकीच्या साधनांची देखील गरज नाही असं म्हटलंय. विकसनशील देशावर विकसनशील देश आणि प्रत्यक्षात यांची स्थिती जी आहे ती वेगवेगळी किंवा उलट असते. विकासासाठी धोरण परिणाम आणि विकसनशील देश म्हणजे विकसनशील देश जर पाहिलं तर अनेक साधन सामग्रीची कमतरता आपल्याला दिसते आणि विकसित देशामध्ये ज्या वेळेला अमेरिकेमध्ये पाहतो आपण, जपानमध्ये पाहतो, त्यावेळेला याच्यात बदल झालेला दिसून येतो. वाढीसाठी भौतिक आणि मानवी भांडवलाचे मोजलेले योगदान हे सोलो मॉडेल यांनी मांडलेलं आहे किंवा तसं सुचवलेलं आहे. हे योगदान हे फार मोठं आहे किंवा विकासाच्या दृष्टीनं सोलो यांनी भौतिक साधन सामग्री आणि मानवी भांडवल साधन सामग्री याच्यासाठी एज्युकेशन किंवा शिक्षणावरती भर दिलेला आहे. ही गुंतवणूक वाढणं अपेक्षित आहे. आपल्या देशात अर्थसंकल्प मांडताना किंवा महाराष्ट्राचा ज्या वेळेला अर्थसंकल्प आपण पाहतो त्यावेळेला या राज्याचा अर्थसंकल्प आणि देशाचा अर्थसंकल्प याच्यावरती एज्युकेशन इन्व्हेस्टमेंट जे आहे, शिक्षणावरची गुंतवणूक जी आहे, तरतुदीप्रमाणे खर्च होणं किंवा 6% पर्यंतची गुंतवणूक ही आतापर्यंत सर्व पंतप्रधानांनी किंवा देशाने जे काही राज्यातल्या दृष्टीने आमदार असतील, खासदार असतील यांच्यातून विधिमंडळातून किंवा कायदेमंडळातून या ठिकाणी मंजुरी दिली जाते किंवा तशी मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होताना समस्या आलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा या समस्या दिसतात. त्याच्यामुळे एज्युकेशन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सरकार म्हणून इन्व्हेस्टमेंट ही वाढायला अपेक्षित आहे. बजेटमध्ये किंवा अंदाजपत्रकात तशी तरतूद वाढणं अपेक्षित आहे. मगच रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने सुद्धा म्हणजे रिसर्च आपोआप त्याच्यातून होऊ शकतं. वेगवेगळ्या विद्यापीठ असतील, संस्था असतील, रिसर्च सेंटर्स जे असतील, वेगवेगळ्या नावाजलेल्या खरं तर आयुकासारखी महाराष्ट्रातली संस्था ही खूप नावाजलेल्या आहे. रिसर्चच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत महाराष्ट्रभर आहेत किंवा देशभर आहेत आणि याच संस्थातून झालेलं संशोधन मग कोविड सारखी अचानक आलेली महामारी असेल, पुण्यामधलं जर रिसर्च सेंटरच्या अनुषंगाने खूप नावा लौकिला सिरम संस्था आहे. ही जी इंडस्ट्री आहे ती अशा वेगवेगळ्या याच्यावर काम करत असते. म्हणून सिरमच्या महाराष्ट्रातलं जे पुणे जिल्ह्यात विशेष करून सिरम इन्स्टिट्यूट आहे याच्यातून कोविडसाठी लस निर्मितीचं काम देखील करण्यात आलं. काही लशी आपल्याला परदेशातून मागवावे लागल्या. म्हणजे याच्यावरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट जर वाढली, जसं ज्ञानाच्या दृष्टीने जर ग्रोथ झाली, त्या फर्मला, त्या उद्योग संस्थेला त्याचा सकारात्मक बेनिफिट मिळू शकतो. म्हणजे डेव्हलपिंग प्रोसेसमध्ये असणाऱ्या कंट्रीज सुद्धा अनेक दृष्टीनं रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जर ग्रोथ झाली, इन्व्हेस्टमेंट जर ग्रोथ झाली तर याचा बेनिफिट्स हा आपल्याला होऊ शकतो किंवा त्याचा फायदा हा आपल्याला दिसून येऊ शकतो. इतर कंपन्यांवर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर जर विचार केला तर स्लिप ओव्हर प्रभाव जो आहे तो सोलो यांनी तांत्रिक बदलाच्या अनुषंगाने मांडलेला आहे. टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने जर बदल झाला तर त्याचा फायदा होतो असं सांगितलेलं आहे. ज्यामध्ये मानवी भांडवल असेल किंवा रिसर्चच्या अनुषंगाने आहे, संभाव्य वाढ किंवा संभाव्य ग्रोथ ही दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण आज थांबूया. धन्यवाद.